आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांचा संपूर्ण प्रवासच एका ध्यासाची गोष्ट आहे. एका अगदी सामान्य परिस्थितीतून सुरुवात करून जागतिक स्तरावर यश मिळवणं आणि मग साहित्य क्षेत्रातही स्वतःचा ठसा उमटवणं, ही कहाणी आहे अच्युत गोडबोले यांची. चला त्यांच्या या अविश्वसनीय प्रवासाबद्दल जाणून घेऊया. या माहिती प्रवासात आपण गोडबोले यांच्या आयुष्याचे 6 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. त्यांच्या बालपणापासून ते त्यांच्या जागतिक नेतृत्वापर्यंत आणि लेखनापर्यंतचा प्रवास आपण उलगडणार आहोत. तर गोष्ट सुरू होते त्यांच्या लहानपणापासून. गोडबोलेंचं बालपण एका अशा घरात गेलं जिथे परिस्थिती खूपच वेगळी होती. म्हणजे 2 टोकं एकत्र आल्यासारखे. कल्पना करा, एका बाजूला फक्त 300 चौरस फुटांचं घर. घरात ना पंखा, ना फ्रीज, ना साधं डायनिंग टेबल. ही होती भौतिक परिस्थिती. पण त्याच घरात दुसऱ्या बाजूला काय होतं? तर विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकरांसारखे दिग्गज कवी यायचे. शेक्सपियर आणि मोझार्टवर चर्चा व्हायच्या. म्हणजे घरात पैशांची श्रीमंती नसली तरी विचारांची आणि संस्कृतीची प्रचंड श्रीमंती होती. आणि मग त्यांच्या आयुष्यात आला एक मोठा टर्निंग पॉइंट. त्यांना प्रवेश मिळाला प्रतिष्ठित IIT मुंबईमध्ये. पण तिथे गेल्यावर त्यांना एका पूर्णपणे नवीन जगाचा आणि एका मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागला. आता बघा, सोलापूरमधून मराठी माध्यमात शिकून आलेला एक तरुण आणि IITमध्ये सगळा व्यवहार इंग्रजीतून. तिथले विद्यार्थी, प्राध्यापक सगळेच अस्खलित इंग्रजी बोलायचे आणि त्यांच्या तुलनेत गोडबोलेंच्याच शब्दांत सांगायचं तर त्यांचं इंग्रजी अगदीच केविलवाणे होतं. यामुळे त्यांना तिथे खूप एकटं आणि कमीपणा वाटायला लागलं. आणि मग एक दिवस असं काहीतरी घडलं ज्याने त्यांना आतून पूर्णपणे हदरवून टाकलं. एका सिनियर विद्यार्थ्याने त्यांच्या कच्च्या इंग्रजीमुळे सगळ्यांसमोर त्यांचा अपमान केला. तो क्षण त्यांच्यासाठी इतका वेदनादायी होता की त्यांनी IIT सोडून परत जाण्याचा विचारही केला. ती घटना त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी ठरली. पण इथून पळून जाण्याऐवजी गोडबोलेंनी ठरवलं की ह्या आव्हानाला सामोरं जायचं. त्या अपमानातूनच त्यांच्या मनात एक प्रचंड जिद्द निर्माण झाली आणि त्यांनी स्वतःला बदलण्याचा पक्का निश्चय केला. आणि मग त्यांनी स्वतःसाठी एक जबरदस्त प्लॅन तयार केला. पहिली गोष्ट, रोजच्या रोज इंग्रजी वर्तमानपत्र आणि कादंबऱ्या वाचायच्या. दुसरी, प्रत्येक शब्दाचं मूळ काय, त्याचा उच्चार कसा करायचा, याचा म्हणजे इटिमॉलॉजी आणि फोनेटिक्सचा अभ्यास करायचा. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरशासमोर उभं राहून न लाजता इंग्रजी बोलण्याचा सराव करायचा. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांना फक्त कसाबसा निभावून न्यायचं नव्हतं. नाही, त्यांना यात मास्टरी मिळवायची होती. उत्कृष्ट, अस्खलित इंग्रजी बोलायचं होतं. हा जो उत्कृष्टतेचा ध्यास आहे ना, तो त्यांच्या स्वभावाचा एक अविभाज्य भाग बनला, जो पुढे त्यांच्या प्रत्येक कामात दिसला. आता बघूया या सगळ्या मेहनतीचं पुढे काय झालं. कारण त्यांनी जी समस्या सोडवण्याची मानसिकता तयार केली होती, तीच त्यांच्या जागतिक कारकिर्दीचा पाया ठरली. त्यांचं करिअरचा ग्राफ बघितला ना, तर तो खरंच थक्क करणारा आहे. IITमधून बाहेर पडल्यावर काही काळ नोकरी नव्हती. मग मिळाली ती फक्त ₹125 महिन्याची वर्कशॉप सुपरवायझरची नोकरी. तिथून प्रवास सुरू झाला तो थेट पटनी कॉम्प्युटर्समध्ये नारायण मूर्तींनंतर सॉफ्टवेअर विभागाचे प्रमुख होण्यापर्यंत. पुढे तर त्यांनी तब्बल 23 वर्ष वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये CEO आणि MD म्हणून हजारो लोकांचं नेतृत्व केलं आणि जगभरात करोडोंचे करार केले. पण हे फक्त इंग्रजी किंवा करिअरपुरतं मर्यादित नव्हतं. IITमध्ये त्यांना असे मित्र मिळाले ज्यांच्यामुळे त्यांच्यासाठी ज्ञानाची नवी दारं उघडली. त्यांच्या ग्रुपमध्ये फक्त इंजिनिअरिंगवर नाही तर सापेक्षता सिद्धांत, बिग बँग, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य अशा असंख्य विषयांवर चर्चा व्हायची. यामुळे गोडबोलेंची ज्ञानाची भूक आणखीनच वाढत गेली. आता इथे गोष्टीत एक खूप मोठा आणि खरं तर अनपेक्षित ट्विस्ट येतो. कॉर्पोरेट जगात यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर त्यांनी एक वेगळाच निर्णय घेतला. त्यांनी आपली यशस्वी कारकीर्द मागे सोडून त्यांच्या पहिल्या प्रेमाकडे म्हणजे लेखनाकडे वळण्याचा निर्णय घेतला. आणि हे काही फक्त छंद म्हणून नव्हतं, हे एक पूर्णवेळ मिशन होतं. त्यांनी किती पुस्तकं लिहिली असतील? 1, 2, 5? नाही, मराठीमध्ये तब्बल 34 पुस्तकं लिहिली आणि त्यातली बहुतेक पुस्तकं बेस्ट सेलर ठरली. आणि ही फक्त पुस्तकं नव्हती, तर ती अनेकांसाठी एक आशेचा किरण ठरली. त्यांच्या मानसशास्त्रावरच्या मन या पुस्तकाने कित्येकांना नैराश्यातून बाहेर यायला मदत केली. किमियागारसारख्या विज्ञानावरील पुस्तकांमुळे बिग बँगसारखे अवघड सिद्धांत सोपे झाले. त्यांच्या लेखनाने लोकांच्या आयुष्यात खरा बदल घडवला.
तर मग या संपूर्ण विलक्षण प्रवासातून आपण काय शिकू शकतो? कोणती मूल्य आपल्याला दिसतात, ज्यांनी त्यांचं आयुष्य घडवलं? या प्रवासातून काही गोष्टी अगदी स्पष्ट दिसतात. एक म्हणजे ज्ञानाची कधीही न संपणारी तहान, अपमान होऊनही हार न मानण्याची वृत्ती, सतत उत्कृष्टतेचा ध्यास घेणं आणि कितीही मोठं यश मिळालं तरी पाय जमिनीवर ठेवून माणुसकी आणि विनम्रता जपणं, हीच त्यांच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे. शेवटी गोडबोलेंची ही कहाणी एक महत्वाचा विचार आपल्या मनात सोडून जाते. त्यांनी स्वतःसाठी उत्कृष्टतेचा एक ध्यास निवडला आणि त्याभोवती आपलं आयुष्य घडवलं. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक ध्यास असू शकतो जो त्या व्यक्तीची ओळख बनवू शकेल. तो ध्यास कोणता असू शकतो यावर विचार